दिलेल्या रेषाखंडाचं समान भागात किंवा दिलेल्या गुणोत्तरात विभाजन कसं करायचं हे आता आपण उदाहरण संग्रह 13 मधनं शिकणार आहोत। उदाहरण संग्रह 13 प्रश्न क्रमांक 1 9 सेमी लांबीच्या रेख LM चे 5 एकरूप भाग करा। सगळ्यात आधी आपण 9 सेमी लांबीची रेख LM काढू। आता बिंदू L जवळ रेख LM च्या एका अंगास लघुकोन करणारा किरण LP काढू। आपण हा लघुकोन कोणत्याही मापाचा घेऊ शकतो, फक्त एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की तो लघुकोन हवा म्हणजेच 90 अंशापेक्षा कमी असावा। त्यानंतर M बिंदू जवळ रेख LM च्या विरुद्ध अंगास तेवढ्याच मापाचा कोन करणारा किरण MQ काढू। अशा प्रकारे आता कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन कंपासचं टोक L बिंदूवर ठेवू आणि किरण LP वर L1 हा बिंदू काढू। कंपास मधलं अंतर न बदलता L1 वर टोक ठेवून L2 हा बिंदू काढू। मग L2 वर टोक ठेवून L3 हा बिंदू काढू। अशा प्रकारे आपण 5 बिंदू काढणार आहोत, कारण आपल्याला रेख LM चे 5 एकरूप भाग करायचे आहेत। आता याच पद्धतीने कंपास मधला अंतर न बदलता किरण MQ वर M1, M2, M3, M4 आणि M5 हे बिंदू काढू। आता रेख LM5, L1 M4, L2 M3, L3 M2, L4 M1, L5 M या काढून घेऊ। आपल्या लक्षात येईल की रेख L1 M4 ही रेख LM ला A या बिंदूत छेदते, तसंच रेख L2 M3, L3 M2, L4 M1 या रेखा रेख LM ला B, C आणि D या बिंदूत छेदतात। अशा प्रकारे रेख LM चे रेख LA, रेख AB, रेख BC, रेख CD व रेख DM हे 5 एकरूप भाग तयार झाले आहेत।